प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत अखिलकोट ब्रह्मांडाचा नायक जगाचा चालक मालक असणारा पंढरीचे पांडुरंग परमात्मा यांचे असणारे अत्यंत लाडके आणि लढीवाळ भक्त पैठणी निवासी शांतीचे सागर शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा देवाकडे काय मागावं, कधी मागावं, कुणासाठी मागावं हे सांगणारा सुंदर असा अभंग आपल्या सर्वांच्या सेवेसाठी विठ्ठल विठ्ठल मस्त काही पायावरी या सुंदर रामकथा श्रवण केली. तसे असणारे दादा महाराज पाटील असतील, मला वाटतं संपर्क त्यांचा आम्हाला माझ्याशी झाला होता कीर्तनासाठी. मनापासून धन्यवाद त्यांनाही देईल. एका नाथ महाराजांचा अभंग सेवेसाठी निवडला. या अभंगातून नाथराय भगवंताकडे मागणं मागतात. आजच्या या कीर्तनासाठी 7व्या दिवसाचं कीर्तन जर म्हटलं तर वारकरी संप्रदायाने आम्हाला काही परंपरा घालून दिलेल्या आहेत. भगवंताचं नामचिंतन 6 दिवस माणूस जीवनामध्ये श्रवण करतो. 7व्या दिवशी भगवंताकडे काहीतरी चांगली गोड अशी मागणी आपण करावी. अगदी मी सांगेल, नाथ महाराजांनी या अभंगातून गोड अशी मागणी देवाकडे केलेली आहे. आपण फार भाग्यवान मंडळी आहोत दादा. तुमचा माझा जन्म या महाराष्ट्राच्या मातीमध्ये झालेला आहे. संतांच्या पदस्पर्शानं पावन आणि पुनीत झालेली ही महाराष्ट्राची माती. जगद्गुरु तुकोबराय असतील, ज्ञानोबराय असतील, नाथ महाराज असतील, संत जनाबाई, संत बहिणाबाई, संत सोयराबाई या थोर संत महात्मा मंडळींच्या पदस्पर्शानं पावन पुनीत झालेली आपली महाराष्ट्राची माती आहे. माझं सांगणं असतं, आमचे संत म्हटले, पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. या संतांच्या पदस्पर्शानं पावन पुनीत झालेली ही महाराष्ट्राची माती आहे. माझं सांगणं असतं, महाराष्ट्रामध्ये कुठेही कीर्तन असो, कुठेही सप्ताह असो, कुठेही प्रवचन असो, महाराष्ट्रातील कीर्तनकार येतात. संतांचं सामर्थ्य, संतांचा अधिकार, संतांचं जीवनचरित्र तुम्हासमोर मांडत असतात. पण दादा महाराज लोकांनी किती जरी आरडून ओरडून घसा ताणून सांगितलं, त्या गोष्टीचं जर आचरण आपल्या जीवनात नसेल तर त्या गोष्टीला अर्थ नाही. आपल्या सप्ताहाला 16 वर्ष पूर्ण होतात, बरोबर? किती होतात? किती होतात? काय दुखत आहे का तुमचं? नाही ना? मग बोलत चला. मी आजारी आहे, तुम्ही बोलत चला. माझं दुखतंय त्यामुळे तुम्हाला टेन्शन नाही काही, तुम्ही बोलत चला. 16 वर्ष सप्ताहाला आपलं पूर्ण होतात. या 16 वर्षामध्ये आतापर्यंत कमीत कमी 40-50 कीर्तन सहज आपण ऐकलेली. असं करा नाही तर असं करा. ऐकलेली एका सप्ताहामध्ये 8 कीर्तन असतात. 16 वर्षाची बेरीज करा, नंतर मला सांगा किती होतात. मी कमीत कमी सांगितले 40-50. किती होता? 126. बरोबर, 126. असं नका, तुम्ही पण बेरीज करा ना. तुम्ही फक्त ऐकायला आले का? 126 जरा. मी कमीत कमी 40-50 सांगितले. 40-50 कीर्तन आपण आपल्या जीवनात सहज ऐकलेले आहेत. मला सांगा तुमच्यात काही बदल मला सांगायचं तात्पर्य एकच आहे, महाराज किती सांगतायत या गोष्टीला अजिबात महत्व नाहीये. संतांचं जे सामर्थ्य आहे, संतांचा जो अधिकार आहे, संतांचं जे जीवनचरित्र आहे, सप्ताह करायचं कशासाठी, कीर्तन करायचं कशासाठी? माणसाच्या जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन व्हावं, काहीतरी चांगल्या गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये घडाव्यात, त्याच्याकरता कीर्तन आहे, त्याच्याकरता सप्ताह, त्याच्याकरता भजन आहे. ऐका, नाथांनी गोड मागणं देवाकडे मागितलेलं आहे. नाथांचा अधिकार फार मोठा आहे. जीवन जगत असताना प्रत्येक संतांचं चरित्र तुम्हा आम्हाला काहीतरी वेगळ्या गोष्टी शिकवत असतं. पण माझं नाथरायांचं चरित्र म्हणजे फार आगळं वेगळं. 3 गुण त्यांच्या जीवनामध्ये त्यांना संपन्न प्राप्त झाली. 3 गुणानं संपन्न असणारे नाथ महाराज शांत होते, श्रीमंत होते आणि संतही होते. पहिला गुण होता शांत. नाथ महाराज एवढे शांत, एवढे शांत, एवढे शांत की यवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला, की त्यांची शांती होती. दुसरा गुण होता श्रीमंत. दुसरा गुण आहे संत. दादा आज या जगाच्या पाठीवर बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की संत म्हणावं कोणाला. कारण पोटासाठी फिरणारे संत जगात भरपूर झाले.
गळ्यामध्ये मोठमोठ्या माळा घालून फिरणारे संत जगामध्ये भरपूर झाले. शास्त्र सांगतं त्यांना संत म्हणता येत नाही. संत म्हणावं कोणाला? ज्यांच्या अंकित भगवंत जगाच्या पाठीवर तेच खरे संत. कारण तेची संत ज्यांचा आहेत विठ्ठल त्यांना संत म्हणावं. आणि तिसरा गुण आहे श्रीमंत. ऐका बरं महिला मंडळ, म्हणजे नाथ महाराज एवढे श्रीमंत एवढे श्रीमंत एवढे श्रीमंत. नाथांच्या घरी देव्हाऱ्यातल्या देवांसाठी रोज पुरणपोळीचं नैवेद्य असायचा. कशाचा? बचत गट. कशाचा? तुमचं माझं बांधायला बांध नाहीये. जाणार आहे मी कीर्तन संपल्यावर. बोला तुम्ही. कशाचा होता? पुरणपोळीचा. तुम्ही दाखवता? साध्या पोळीचा, भाकरीचा, तरी खिचडीचा. सोपा साधा पदार्थ ना, लवकर होणारा. खिचडीचा नैवेद्य काही काही दाखवतात ना, बरोबर आहे. आपण नाही दाखवत देवाला नैवेद्य. पुरणपोळीचा तर सोडून द्या. सणाला करायचं म्हटलं तरी आम्हाला कंटाळा येतो. नाथांची श्रीमंती ऐका. देव्हाऱ्यातल्या देवासाठी रोज पुरणपोळीचा नैवेद्य नाथांच्या घरी होता. सामर्थ्य किती मोठं आहे, अधिकार किती मोठा आहे. जगाच्या मालकानं नाथांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी भरलं. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदी त्याचे पाय. नवल एवढं आहे, जगाच्या मालकांनी नाथांच्या घरी काम केलं याच्यात नवल नाही. नाथांच्या घरी काम करण्याकरता 2 देव राबत होती. दत्त चोपदारी करी तसे. 2 देवांनी नाथांच्या घरी काम केलं. ऐका, अधिकार किती मोठा आहे, श्रीमंती किती मोठी आहे, सामर्थ्य किती मोठं आहे. जगाच्या मालकानं तुमचं माझं शरीर ज्याच्या सत्तेनं चालतं तो भगवान परमात्मा नाथांच्या घरी काम करत होता. नाथांना सगळी कामं करू लागला. नाथांची भांडी घासली, कपडे धुसली, चंदन उगाळून दिलं. ही सगळी कामं नाथांच्या घरी केली. माझे संत म्हटले, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी. द्वारकेची मूर्त एकनाथा घरी पाणी वाहे हरी कावडीने. नाथांच्या घरी भगवंतानं काम करावी एवढं मोठं सामर्थ्य आहे. आपल्याला कितीतरी ग्रंथ संपदा दिली दादा. भागवत दिलं, रामायण दिलं, हरिपाठ दिला, रुक्मिणी स्वयंवर सारखा ग्रंथ नाथांनी आपल्याला दिला. पण आपण जी आहोत साधी भोळी बाबडी भक्त, आपल्याला तत्वज्ञानाच्या गोष्टी कळत नाहीत. मी एक ब्रह्माचा अंश आहे ते माणसाला समजण्याकरता माझ्या नाथ महाराजांनी साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये भारुडाची निर्मिती केली.
माणसाला कळावं. कीर्तनामध्ये जरी अवघड तत्वज्ञान लोकांना सांगायला गेलं तर ते आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचत नाही. ते अवघड तत्वज्ञान माणसाला कळत नाही, समजत नाही. म्हणून ते अवघड तत्वज्ञान साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये नाथ महाराजांनी आपल्याला दिलं भारुडाच्या रूपामध्ये. एवढी सुंदर भारुड आहेत नाथांची. कीर्तनामध्ये जर गायलं तर असं वाटतं उठून कीर्तनात नाचावं. कारण नाथ महाराज म्हणतात, या शेजारणीनं बरं नाही केलं ग पयो. आता कशी चेहरे फुले काय म्हटले? या शेजारणीनं बरं नाही केलं ग पयो. मला पंढरीला नेलं ग पयो. मला पंढरीला नेलं ग पयो. पंढरीला नेलं ग पयो. मला पंढरीला नेलं ग पयो. या शेजारणीनं बरं नाही केलं ग पयो पयो पयो. मला पंढरीला नेलं ग पयो. मला पंढरीला नेलं ग पयो. पंढरीला नेलं ग पयो. मला पंढरीला नेलं ग पयो. धन्यवाद त्याबद्दल तुमचे. महिला मंडळ नाथांची भारुड आहे. ते आपल्याला कळण्याकरता अवघड तत्वज्ञान समजण्याकरता ही भारुडाची निर्मिती आपल्यासाठी अधिकार सामान्य नाहीये. जेव्हा नाथ महाराजांना समजलं माझ्या घरी जगाचे मालक पांडुरंग परमात्मा भगवान परमात्मा माझ्या घरी काम करतात, त्यावेळी नाथ महाराज देवाच्या समोर आले. देवाला म्हटले, देवा हे काम करण्या अगोदर मला मरण का आलं नाही? माझ्या भगवान परमात्मानं नाथांना घेतलं, आलिंगन दिलं आणि विचारलं, नाथ महाराज बोला तुम्हाला काय पाहिजे? त्यावेळी माझ्या नाथ महाराजांनी भगवान परमात्माकडे गोड असं मागणं मागितलं. नाथ महाराज देवाला म्हटले, देवा माझं हे चंचल असणारं मन, हे चपळ असणारं मन, या मनाला फक्त तुझ्या चरणाची सेवा दे. अभंगाचं पहिलं चरण. देवा माझे मन लागू तुझे चरणी. 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 संत समागम
दंड समागम देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडोनी दी. अभंगाच्या पहिल्या चरणात नाथ महाराजांनी देवाला मागणं मागितलं काय? देवा माझे मन लागो तुझे चरणी आणि संसार व्यसनी पडोनी दी. गोड असं मागणं नाथ महाराज देवाला मागतात. देवा माझं हे जे चंचल असणारं मन आहे, हे चपळ असणारं मन आहे, या मनाला फक्त तुझ्या चरणाची सेवा दे. कारण मनालाच का सांगितलं त्याचं कारण आहे. शास्त्र आपल्याला सांगतं तुमचं माझं मन फार चंचल आहे, तुमचं माझं मन फार चपळ आहे. कीर्तनात बसलोय, बऱ्याच लोकांना वाटत असेल कधी कीर्तन संपतं, कधी घरी जातो, कधी झोपतोय. फार चंचल आहे. एका मिनिटात पुण्याला जाऊन येतं, एका मिनिटात मुंबईला जाऊन येतं. तुमचं माझं मन एवढा चंचल आहे. भगवद्गीतेमध्ये या मनाचं सुंदर वर्णन केलं. चंचलमी मन कृष्ण प्रमाती बलवदृढम तस्याहम निग्रहम वन्ने वायुस वस्तु दुष्कृतम. काय काय करीतो या म्हणा? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 11 इंद्रिय मन. इतकं चंचल मन आहे, इतकं चपळ आहे. या मनाचं वर्णन संत अनेक ठिकाणी करतात. मन चंचल जपले जाता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ, जाता येता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ, जाता येता वेळ न लगे मन चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. तुमचं माझं मन फार चंचल आहे. एक गोष्ट मी सांगेल दादा, सगळ्या संतांनी देवाच्या चरणाची सेवा मागितली. नाथ महाराजांनी देवाच्या चरणाची सेवा मागितली, तुकोबारायांनी देवाच्या चरणाची सेवा मागितली, नामदेवरायांनी देवाच्या चरणाची सेवा मागितली. त्याचं कारण तुमचं माझं अस्थिर झालेलं हे मन जर कुठं स्थिर होत असेल तर ते भगवान परमात्मा चरणावरती होतं. तुकोबाराय म्हटले घेईन मी जन्म याज साठी देवा तुझी चरण सेवा साधावया. नामदेवराय देखील म्हटले हिची देवा पै मागत चरण सेवा अखंडित. सगळ्या संतांनी देवाच्या चरणाची सेवा मागितली. दादा आपण जीवन जगत असताना आळंदी पंढरपूरची वारी आपण आपल्या जीवनात करतो. मला सांगा त्या वारीमध्ये गेल्याच्या नंतर ज्ञानोबारायांची पालखी असते, तुकोबारायांची पालखी असते, नाथ महाराजांची पालखी असते, सगळ्या संतांच्या पालख्या त्या वारीमध्ये असतात. मला सांगा त्या पालखीमध्ये त्यांची चरण असतात की मूर्ती असते? काय असतात? चरण असतात. बघ ते संत देवाच्या चरणाची सेवा का मागतात? तर देवाच्या चरणाची ताकद एवढी आहे. मी रामायणामध्ये ऐकलं असेल, एक प्रसंग सांगून जाईल रामायणामधला. ज्यावेळी सीतामातेचं हरण झालं, राक्षस रावण सीतामातेला घेऊन जात होता, त्यावेळी सीतामाता आक्रोश करत होत्या आणि गळ्यातले दागदागिने, गळ्यातले आभूषण काढून खाली फेकत होत्या. त्याचं कारण होतं त्यांना माहिती होतं माझे प्रभू रामचंद्र माझा शोध काढत काढत माझ्यापर्यंत येतील. पण परिणाम असा झाला, जे काही वानर सेना होती सगळ्यांनी दागिनी जमा केली आणि सुग्रीवाकडे नेहून पोहोच केली. ऐका बरं देवाच्या चरणाची ताकद किती मोठी आहे. प्रभू रामचंद्र सीता मातेचा शोध काढत काढत निघाले. शबरीच्या कुटियाला भेट दिली. शबरी मातेला सांगितलं, शबरी मातेनं प्रभूंना सांगितलं, प्रभू जर तुम्हाला सीता हवी असेल तर तो वालीचा भाऊ सुग्रीव त्याच्याकडे जावं लागेल आपल्याला. निघाले प्रभू रामचंद्र, सुग्रीवाकडे आले, घडलेला सगळा वृत्तांत सुग्रीवजीला सांगितला. सुग्रीवजी म्हणतात, प्रभू आमच्याकडे काही दागिने आहेत, त्यामध्ये पहा तुमच्या सीतेचा एखादा अलंकार आहे का? माझ्या जगाच्या मालकाने ते गाठोडं घेतलं, ते सोडलं, त्याच्यातले कर्णफुल हातामध्ये घेतलं. त्या कर्णफुलाकडे माझे प्रभू रामचंद्र पाहू लागले. प्रभू म्हटले, कर्णफुल माझ्या सीतेचं आहे, हे कानातलं माझ्या सीतेचं आहे. माझी सीता याच दिशेनं गेलेली आहे. कर्णफुल खाली ठेवलं, कंगण उचललं, कंगणही सीता मातेचं दिसलं. पूर्णपणे पक्का विश्वास बसला, माझी सीता याच दिशेनं गेलेली आहे. सोबत लक्ष्मणजी आलेले होते. चरणाची ताकद ऐका दादा. लक्ष्मणजीला विचारलं, लक्ष्मणा सांग ना, हे कर्णफुल माझ्या सीतेचं आहे का? लक्ष्मणा सांग ना, हे कंगण माझ्या सीतेचं आहे का? लक्ष्मणजी गप्प उभे होते, एक शब्दही बोलत नव्हते. त्याचं कारण होतं, लक्ष्मणजी म्हटले, प्रभू या दागिन्यामध्ये सीतामातेच्या कानातलं मला माहिती नाही, या दागिन्यामधलं सीतामातेच्या हातातलं कंगण मला माहिती नाही, पण एक गोष्ट मी सांगेल प्रभू, या दागिन्यामध्ये जे सीतामातेच्या पायातलं जे पैंजण ना पैंजण ते माझ्या सीतेचं आहे. प्रभू या दागिन्यामध्ये जे सीतामातेच्या पायातलं जे जोडवं आहे ना जोडवं ते माझ्या सीतेचं आहे. त्याचं कारण मी जेव्हा जेव्हाही सीतेच्या समोर जायचो तेव्हा फक्त आणि फक्त सीतेचे चरण पाहायचो. प्रभू रामचंद्राच्या लक्षात आलं, सीतामाताबद्दलचा भाव, त्यांच्याबद्दलची श्रद्धा, त्यांच्याबद्दलचं समर्पण, सगळ्या गोष्टी लक्षात आल्या. सगळा वृत्तांत मागे ठेवला आणि लक्ष्मणजीला कडकडून मिठी मारली. ही ताकद फक्त देवाच्या चरणात आहे. म्हणून ऐका,
या उदाहरणातून अजून एक गोष्ट आपल्याला शिकायला भेटते. प्रभू रामचंद्रांच्या सोबत लक्ष्मणजी होते. लक्ष्मणजीनं जीवनामध्ये नातं बहिणीचं होतं, फक्त त्यांचे चरणच पाहिले आयुष्यभर, म्हणून फक्त पायातले दागिने सांगता आले. आपल्या या कलियुगामध्ये लक्ष्मणजीची संख्या कमी झाली आणि दुर्योधनाची संख्या वाढली आहे. मला सांगायचं तुम्हाला 2 गोष्टी शिकायला भेटतात या उदाहरणातून. देवाच्या चरणाची ताकद फार मोठी आहे, म्हणून ऐका. माझे संत म्हटले, देवा तुमच्या चरणाची सेवा मला माझ्या जीवनात घडावी, कधीतरी या मनाला समजावून सांगा. नाथ महाराज म्हटले, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोनी दी. या संसाराला नाथ महाराजांनी व्यसन समजलंय. तुम्ही लोक जो संसार करत आहे, या संसाराला काय समजलं? व्यसन समजलं. आपली व्यसनं वेगळी आहेत दादा. आपली व्यसनं आपली काय? तंबाखू, मावा, गोवा, गुटखा, सिगरेट. खरं खरं सांगा, मला हातवरती करून सांगा, किती किती लोक तंबाखू खातात? व्यसनमुक्ती गाव आपलं, मग टाळ्या वाजवा. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. तुम्ही टाळ्या वाजवता खुशाल. तुम्हाला माहिती ना तुमचं खातं का नाही, तरी तुम्ही टाळ्या वाजवता. दादा एक गोष्ट ऐका, विनोद केला मी, विनोद बाजूला ठेवा. मला सांगायचं एकच, आपली व्यसनं वेगळी आहेत. आपली तंबाखू, मावा, गोवा, गुटखा ही व्यसनं आपल्याला असतात, पण हे व्यसन नाही. तुम्ही लोक ज्या संसारासाठी रात्रंदिवस तळमळ करताय, रात्रंदिवस झटताय, त्या संसाराला नाथ महाराज व्यसन समजतात. संसार व्यसनी पडोनी दी. खरं खरं जर पाहिलं, आमचे संत म्हटले, संसार हा कठीण आहे. संसार सांगण्याकरता त्याचा अनुभव माणसाला असावा. तो काय मला, पण मी संतांच्या पुराव्यानुसार तुम्हाला बोलणार आहे. संत म्हटले, दुःख बांधवडी, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे. संसार हा दुःख देणारा आहे, संसार माणसाला त्रास देणार आहे. या वारकरी संप्रदायामध्ये कवित्री होऊन गेल्या संत बहिणाबाई, आणि त्या बहिणाबाईंनी तुमच्या संसाराचं गोड असं वर्णन केलं. बहिणाबाई म्हटल्या, हा संसार तुम्ही करत आहे, पण हा संसार कसा आहे? बहिणाबाईंचं वर्णन आहे बरं. अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. अरे संसार संसार जसा कप बशीचा घर, बशी बसे जागेवर, बशी बसे जागेवर, कप हिंडे दारोदार. अरे संसार संसार जसा तवा चुल्हावर, अरे संसार संसार जसा तवा चुल्हावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. आधी हाताला चटके मग मिळते भाकर, मग हाताला चटके मग मिळते भाकर.
त्यांचं वर्णन आहे, मी नाही सांगत. बशी निवांत बसलेली बरं का बशांनो. बशी निवांत आहे, फुटली की संपली, बशीचं काम एवढंच आहे. पण या कपाची फार फजिती आहे. कपाचा कान तुटला तरी कपाला सुट्टी. काय करता तुमच्याकडे कपाचा कान तुटला? तुमचं नामचं सारखं जे म्हणायचं ठेचा भरतात त्याच्यामध्ये. संसारामध्ये देखील माणसाला चटकेच खावे लागतात. असा असणारा हा संसार आहे. सुख किती आहे, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. म्हणून हा संसार माणसाला दुःख देणार आहे. कधीतरी या मनाला समजावून सांगा, बाबा हा संसाराचा मायाजाळ कठीण आहे, नको या संसाराच्या नादी लागू. म्हणा कधीतरी या मनाला, संत आम्हाला सांगतात म्हणून. नको नको म्हणा गुंतू माया जाळी. नको नको म्हणा गुंतू माया जाळी. हरी नको नको म्हणा गुंतू माया जाळी. नको नको म्हणा गुंतू माया कधीतरी मनाला समजावून सांगा, बाबा हा संसाराचा माया फार कठीण आहे. म्हणून माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद. नित्य गोविंदा गोविंदा, नित्य गोविंदा गोविंदा. माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला लागो सांगा या मनाला, भगवंताचं भजन कर, भगवंताची भक्ती कर. म्हणून नाथ महाराज म्हटले, देवा माझे मन लागो तुझे चरणी, आणि संसार व्यसनी पडोने दे. नाथ महाराजांना भगवंतांनी देवाला विचारलं, नाथ महाराज अजून काहीतरी मागा. त्यावेळी नाथ महाराजांनी सांगितलं, माझ्या जीवनामध्ये संत संग घडावा. देवा तुझं नामस्मरण माझ्या जीवनात घडावं, अभंगाचं दुसरं जग. नामस्मरण गडो संत समागम, नामस्मरण गडो संत समागम, नामस्मरण गडो संत समागम, नामस्मरण गडो संत समागम. हे नामस्मरण गडो संत समागम, नामस्मरण गडो संत समागम, नामस्मरण गडो संत समागम, नामस्मरण गडो संत समागम. हरी नामस्मरण गडो संत समागम.
समागे वावुगाची भ्रमा नको देवा वावुगाची भ्रमा नको देवा बहुताची भ्रम नको देवा बहुताची भ्रम नको देवा वावुगाची भ्रमा नको देवा वावुगाची भ्रमा नको देवा बहुताची भ्रम नको देवा बहुताची भ्रम नको देवा नामस्मरण हरी राम स्मरण करो संत समागम 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 नामस्मरण घडो संत समागम वाऊगाची भ्रम नको देवा. अभंगाच्या दुसऱ्या चरणात नाथ महाराज देवाला मागणं मागतात. देवा नामस्मरण घडो संत समागम वाऊगाची भ्रम नको देवा. भगवान परमात्म्यानं तुम्हाला मला हा नरदेह दिलेला आहे भक्ती करण्यासाठी भजन करण्याकरता नामचिंतन करण्याकरता. देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बादिकीचा. भगवंतानं सुंदर असा अनमोल किमतीचा देह तुम्हाला मला दिलेला आहे भजन करण्यासाठी भक्ती करण्यासाठी नामचिंतन करण्यासाठी. मला सांगा आपला उपयोग कशासाठी आहे. महिला मंडळ झोप आली का झोप आली का. देवानं देह कशासाठी दिला. जेवण करण्यासाठी. कशासाठी दिला. भजन करण्यासाठी भक्ती करण्याकरता नामचिंतन करण्याकरता. आमच्याकडं भजन नाहीये. देवे दिला देह फक्त एवढ्यासाठीच. औटा हात का मानव देह अल्ला आणि तुझं दिया खाया पिया सुखसे सोया ना जमाना खोया. भगवान परमात्म्यानं भक्ती करण्याकरता भजन करण्याकरता सुंदर असा अनमोल किमतीचा देह तुम्हा मला दिलेला आहे. ज्यात गोष्टी माझ्या भगवंताला आवडतात त्या गोष्टी तुमच्या माझ्या जीवनामध्ये असाव्या. काय आवडतं देवाला. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवाचा. किंवा आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. ही गोष्ट देवाला आवडते. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली गळ्यावर चंदनाचा टिळा लावला अंतकरणामध्ये भगवंताविषयीचा कळवळा ठेवला तर संत म्हटले तुम्ही तुमच्या जीवनात वारकरी व्हाल. होया होय वारकरी होया होय वारकरी. पाहे पाहे ती पंढरी पाहे पाहे ती पंढरी पाहे पाहे ती पंढरी. होया होय पाहे पाहे रे पंढरी. जीवनामध्ये गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालायची बाळावर चंदनाचा टिळा अंतकरणामध्ये भगवंताविषयीचं कळवळा म्हणजे भगवंताचं भजन तुम्हा मला करायला सांगितलं. एक गोष्ट मी सांगेल दादा. हा नरदेह प्राप्त झालाय माझ्या ज्ञानोबरायांची भाषा आहे. म्हणजे माऊली म्हटले जोपर्यंत आपलं आयुष्य चांगलं आहे जोपर्यंत आयुष्याचे सूत्र चांगले आहेत तोपर्यंत माणसानं परमार्थ करावा. एकदा का आयुष्याचे सूत्र बिघडले की माणूस परमार्थ करू शकत नाही भजन करू शकत नाही भक्ती करू शकत नाही नामचिंतन करू शकत नाही. माझी नाही ज्ञानोबरायांची भाषा आहे आणि मी तुम्हाला पुराव्याशिवाय बोलणार नाही. कीर्तनकाराकडे पुरावाच असावा नाहीतर तो पुरावा.
ज्ञानोबरायांनी आपल्याला सांगितलं जोपर्यंत आयुष्याचे सूत्र चांगले तोपर्यंत माणसानं परमार्थ करावा. आयुष्याचे सूत्र बिघडता उमटे भूताची खळाळता. एकदा का आयुष्याचे सूत्र बिघडले मग माणूस परमार्थ करू शकत नाही. बाबा फार गंमत आहे आपल्या आयुष्याची. डोळे जागेवर असतात तरी आपल्याला दिसत नाही, कान जागेवर असतात तरी आपल्याला ऐकू येत नाही, पाय जागेवर असतात तरी आपल्याला चालता येत नाही. कारण ज्ञानोबरायांची ओवी वाचावी लागेल. आयुष्याचे सूत्र बिघडता. फार गंमत आहे आयुष्याची. डोळे जागेवर असतात तरी दिसत नाही, काहींना लांबचं दिसत नाही, काहींना जवळचं दिसत नाही, काहींना काहीच दिसत नाही. आणि या कानाची फार गंमत आहे, बहिऱ्यांची फार गंमत आहे. हे समोरच्याला बहिरं समजतात इतके जोरात बोलतात. संपली कानाची ताकद. आयुष्याचे सूत्र बिघडता. प्रक्रिया आहे. एकाच्या लग्नाला 4 महिने झाले तो डॉक्टरकडे गेला. डॉक्टरला म्हणला, डॉक्टर आनंदात संसार चालू आहे, अजिबात काही अडचण नाही, पण माझ्या मिसेसचा एक प्रॉब्लेम आहे. मी जे बोलतो का ते तिला ऐकू येत नाही. डॉक्टर म्हणे, तुझी बायको घरी, मी हॉस्पिटलमध्ये, मला कसं कळणार तिला किती फुटावरून ऐकू येत नाही? तिला थंडी ताप सर्दी खोकला असता गोळ्या औषधी देणं व्यवस्थित केलं असतं. तुझी बायको घरी आहे, मी हॉस्पिटलमध्ये, मला कसं कळणार तिला किती फुटावरून ऐकू येत नाही? तू एक काम कर, घरी जा, चेक कर तिला किती फुटावरून ऐकू येत नाही, मग आपण ठरवू टावर कुठं पाहिजे रेंज कुठं नाही. हा घरी गेला, पहिल्या दारात उभं राहिला. तिथून बायकोला आवाज दिला, अगं ऐकलंस का? भाजी काय केली? तीच काय रिप्लाय आला नाही. हा दुसऱ्या दारात गेला. तिथून बायकोला आवाज दिला, अगं ऐकलंस का? भाजी काय केली? तीच काय रिप्लाय आला नाही. त्याला टेन्शन आलं. खरंच बायकोला ऐकू येत नाही की काय? 4च महिने लग्नाला झालेले. बाबा येणारच ना टेन्शन, एक तर होईना. तुमच्याकडे होतात का? नाही ना. तिचं अडचणी कुठं बी. आम्हाला पोरं म्हणत असतात, आई रोज एक गाव फिरता, पाणी एखादी पोरगी आहे का? आता भरपूर असतात पण आपण कुठं सांगावं त्यांना? पुरी आहेत आमच्याकडं. मी सांगत असते त्यांना, आमच्या गावात टेम्पोवर शिल्लक आहेत अजून. लग्नच होईना तर आपण काय करणार आहे त्यांना? त्याला टेन्शन आलं. खरंच सासऱ्याने बहीण नशिबी मारली की काय? हे बायकोच्या जवळ गेलं, याला राग आला. खरंच ऐकू येत नाही की काय? जवळ गेला बायकोच्या, रपकन हात उचलला आणि हळू मारला. जोरात मारू शकत तुम्ही? क्रियापद सावकाश द्या, माझं व्याकरण पक्क आहे. बोला तुम्ही. जोरात मारू शकत नाही म्हणते. जोरात मारू शकत नाही. मारत तेवढी हिम्मत नसते, तेवढी हिम्मत नसावी, तेवढी हिम्मत नसतेच. ज्याला जे लागन तेच घ्या, कारण घरी गेल्यानंतर मी काय मिळणार नाही. मग आपुली आपण त्रास हो. बायकोच्या जवळ गेला, यानं रपकन हात उचलला आणि तिच्या पाठीवरती हळू मारला. ती रिटर्न झाली. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. यानं तिला विचारलं, का गं बाई किती वेळापासून तुला विचारलं भाजी काय केली? ही म्हणे, मी तुम्हाला 3दा सांगितलं वांग्याची भाजी केली. तुम्ही बोला, नाही तर इथं डॉक्टर बोलावं लागेल मला. बोला तुम्ही. अडचण कोणाची होती? अडचण कोणाची होती? अडचण कोणाची होती? याची होती. हा डॉक्टरकडे कोणासाठी गेला? बायकोसाठी. संपली कानाची ताकद. आयुष्याचे सूत्र बिघडता. फिजिकली अनफिट झालं की माणसाच्या अडचणी वाढतात बाबा. लोक म्हणतात राम राम, ते म्हणतात लांब लांब. भजनी म्हणतात हे शंकरा, ते म्हणतात हे बंद करा. संपली आयुष्याची ताकद, संपली कानाची ताकद. माणूस परमार्थ करू शकत नाही, भक्ती करू शकत नाही, भजन करू शकत नाही. एक गोष्ट मी सांगेल, हा नरदेह भगवंतानं त्याच्याकरता दिलाय. तो भगवंत आहे एवढं त्याचं जर अस्तित्व मान्य केलं ना आपण, तरी तो देव आपल्याला खूप साऱ्या गोष्टी देतो. फक्त तो आहे एवढं त्याचं अस्तित्व मान्य करा. लोक मान्य करायला तयार नाहीत. अशी नास्तिक लोक या जगामध्ये जन्माला आली, ते देवाला मानायलाच तयार नाहीत. ते डायरेक्ट म्हणतात ताई देव बिव आम्हाला माहीत. पण एक गोष्ट मी सांगेल, देवाचं अस्तित्व जर आपण नाकारलं ना, तर समजा आपण स्वतःचं अस्तित्व नाकारतोय. भगवंताचं अस्तित्व मान्य करा. दादा भगवंत आहे, तुमच्या माझ्या हृदयात आहे, म्हणून आज तुम्ही आम्ही जिवंत आहोत. ज्या दिवशी भगवंत आपल्याला मानायचं सोडून देईल त्या दिवशी तुमच्या माझ्या दारात गर्दी असेल. कशासाठी विचारा ना. राम नाम पुढे चालणारे म्हणतात राम नाम सत्य. लोक एवढे विचित्र निघाले. पुढचे म्हणतात राम नाम सत्य, पाठीमागचे म्हणतात शिरापुरी का बेत आहे 13व्याला. म्हणून त्या भगवंताचं जर अस्तित्व मान्य केलं ना, तो भगवंत आपल्याला खूप साऱ्या गोष्टी देतो. जातो मंदिरामध्ये देवाच्या दर्शनाकरता. एक गोष्ट जबाबदारीनं तुम्हासमोर बोलेल मी. तुम्हाला मंदिरातला देव नाही समजला तरीही चालेल, इथला समजून घ्या. इथला समजून घ्या. तुमच्या माझ्या प्रत्येकाचा इथे एक देव आहे आणि इथला समजण्याकरता तिथं जायचं असतं. जातो ना मंदिरामध्ये, कशा करता? देवाच्या दर्शनाकरता जातो. भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवतो.
आपण तिथे उभे राहतो, आपले हात जोडतो आणि आपण आपले डोळे बंद का करतो? कधी विचार केला डोळे का बंद करतो? त्याचं उत्तर ज्ञानोबरायांनी दिलं. माऊली म्हटली चामाचे डोळे दाविती. या चांबड्याच्या डोळ्यानं दगडातल्या मूर्तीला पाहिलं, तो इतका सुंदर आहे. या चांबड्याच्या डोळ्यानं दगडातल्या मूर्तीला पाहिलं, तो इतका सुंदर आहे. आता ते चांबड्याचे डोळे बंद कर. तुझ्या अंतकरणातून तुझ्या गुरुनं तुला जे ज्ञान दिलंय ते ज्ञानाचे डोळे उघड. तुझ्या अंतकरणामध्ये आत्मा म्हणून परमात्मा मी तेवढाच सुंदर आहे, इथला समजण्याकरता तिथं जायचं असतं. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या इथे एक सेन्स आहे. त्या सेन्सचं नाव आहे तैसा हृदयामध्ये मी. सर्व घटी राम देहादेई एका, सर्व घटी राम देहादेई एका, सर्व घटी राम देहादेई एका, सर्व घटी राम देहादेई एका. सूर्यप्रकाश सूर्यप्रकाश देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्रश्मी. संत म्हटले देवनटला नाण परी, देवनटला परी, हरी देवनटला नागपरी, देवनटला नागपरी. भरून उरला चराचरी, भरून उरला चराचरी, देवनटला नटला परी, देवनटला परी. बरोनी उरला चराचरी, देवनटला नाना परी, देवनटला नाना परी. देव नटला नानापरी, भरून उरला चराचरी. त्या देवाचं अस्तित्व जर आपण मान्य केलं ना, तो भगवंत खूप साऱ्या गोष्टी देतो. का भजन करायचं? लोक म्हणतात ताई काय त्या नामस्मरणाचा फायदा? जीवनात किती जरी भजन केलं आम्ही तरी आम्हाला भगवंताची प्राप्ती होणार नाहीये. एक गोष्ट लक्षपूर्वक ऐका. भजन भगवंताचं कसं करायचं? एक वाक्य मी सांगत असते. लोकांतात असताना देवाचं बोलायचं. बारीक ऐका. लोकांतामध्ये असताना देवाचं बोलायचं आणि एकांतात असताना देवाशी बोलायचं. तुमचा माझा उद्धार नक्कीच होणार आहे. लोकांना कीर्तनात टाळ्या वाजवा म्हटलं तरी वाजवत नाही. ते म्हणतात ताई तुमच्या कीर्तनानं आमचा उद्धार होणार आहे का? नाही होणार. माहिती मला 100% खात्री याची. आजपर्यंत कुठल्याच कीर्तनकाराच्या कीर्तनानं कोणाचा उद्धार झालेला नाही, होणार नाही, होत नाही, होणारही नाही. मला मान्य आहे कोणाचा उद्धार झालेला नाही. पण एक गोष्ट ऐका, आमच्या कीर्तनानं तुमचा उद्धार होणार नाहीये, पण आमच्या कीर्तनामध्ये जे विठ्ठल विठ्ठल भगवंताचं भजन होतंय ना, त्या विठ्ठल विठ्ठल भगवंताच्या भजनानं तुमचा उद्धार झाल्याशिवाय होणार नाही. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. हे आम्ही या कीर्तनात शुद्ध झालो, आम्ही या कीर्तनात शुद्ध झालो. हरी संसाराच्या गिरोगीत व्यसने, संसाराच्या गिरोगीत व्यसने, संसाराच्या गिरोगीत व्यसने,
मध्ये माणसानं कधी अडकायचं नाही. म्हणून भगवंताचं भजन का करायचं त्याचं कारण हे शास्त्र सांगतं. संतांना म्हटले हा देह जर संपला, हे देह तादात्म्य जर संपलं तरी या शरीरामध्ये एकच तत्व उरतं, त्या तत्वाचं नाव आहे विठ्ठल. म्हणून माझे तुकोबराय म्हटले देह नो हे मी हे सरे उरला उरे म्हणून लाहो करा. परमार्थाची घाई, परमार्थाची तातडी, परमार्थाचा लाहो माणसाला जीवनात करायचा. आम्ही नाही करत. त्याचं कारण संसारात इथे संसार हा तुम्हाला सुधरू देत नाही म्हणून तुम्ही ते करत नाही. एक गोष्ट ऐका, एखादं घर आहे, त्या घरात पैसा आहे, त्या घरात सोनं आहे, त्या घरात बायको आहे, त्या घरात मुलगा आहे. शॉर्ट सर्किट झालं, धाडधाड धाडधाड घराला आग लागली. पुरुष मंडळ त्या घरातून अगोदर काय बाहेर काढायचं? त्या घरातून अगोदर काय बाहेर काढायचं? तू म्हणाल 11:15 वाजले, अगोदर तुला बाहेर काढलं पाहिजे. ज्याची त्याची भूमिका आहे, ज्याच्या त्याच्या पद्धतीने ठीकठाक प्रवास करत आहे माणूस. सांगा ना मला अगोदर त्या घरातून काय बाहेर काढलं पाहिजे? टेन्शन घेऊ नका, बरोबर 11ला कीर्तन संपवणार आहे, कारण माझी बी तब्येत बरोबर नाही. तुम्ही बोला, त्या घरातून पेटणाऱ्या घरातून अगोदर काय बाहेर काढायचं? महाराज माझे आजोबा मला सांगायचे, रंगनाथ गुरुजी परभणीकर बाबा म्हणायचे, कुंभार आणि कुंभारीण यांना जर आयुष्य भरपूर असेल तर तिथे मडक्यांची कमतरता भासत नाही. आता घरातून काय काढायचं? ऑप्शन जास्त होतात, कमी करू. घरात बायको आहे आणि घरात मुलगा आहे, दोन्हीतून एक ऑप्शन पटकन सांगा. बोला ना पुरुष मंडळ बोला, काय काढलं पाहिजे? तुमच्याकडनं उत्तर मला हवंय. इथून उत्तर देऊ नका, इथं ताण पडलं तरी चालेल. बोला, त्या घरातून अगोदर बाहेर काय काढायचं? सगळे बायको म्हणतात, पण कोणाच्या तोंडातून बाहेरही नाही ते बरोबर. नाही, उत्तर तुमचं तेच आहे आणि उत्तर तेच बरोबर आहे. काय झालं तिकडं? बरोबर आहे ना? हा बायकोची. बाबा बोला ना, मग टेन्शन का घेताय इकडं? तुम्ही त्यांच्याकडे लोटले का? पेटणाऱ्या घरातून आपण बायकोची निवड केली. आता एका संत म्हटले घाई करा, लाहू करा, त्वरा करा, कशाला म्हणायचं? हे संसार रूपी पेटणारं घर आहे. या घरात सगळ्या गोष्टी, गाडी, पैसा, धन, संपत्ती, इस्टेट, प्रॉपर्टी, बायको, मुलं, सगळ्या काही गोष्टी या पेटणाऱ्या घरात आहेत. पण माझे संत म्हटले त्यातली त्यात तुम्हाला रामाची निवड करायची आहे, त्याला म्हणतात त्वरा करा. म्हणून घाई करायची परमार्थाची. जोपर्यंत चांगलं आयुष्य तोपर्यंत करायचं. माझ्या गावातून जर मी गाडी घेऊन निघाले, मला बरेच लोक म्हणतात चालता चालता, शिवांजली या वयात परमार्थ. काय म्हणतात? या वयात परमार्थ. मी त्यांना सांगत असते, तुम्ही पण याच वयात यावं यात. कळते? मराठी कळते का? सोपी फार, जशी वळू तशी वळी जाते. तुम्ही पण याच वयात यावं. पुढचे सोडले, पाठीमागचे म्हणतात काय बोलते तिचं तिलाच माहिती. मराठी भाषेत जशी वळू तशी वळी जाते. सांगायचं तात्पर्य एकच आहे, परमार्थ करायचं असेल माणसानं तरुणपणी करावा. आणि तू संत म्हटले तरणा भाग्यवंत नटे हरी, म्हणून ते भगवंताचं नामचिंतन जीवनात करा. फार श्रेष्ठ आहे ते नाम. घेण्याकरता कितीतरी जन्माचं पुण्य असावं लागतं. ज्ञानोबराय म्हटले, ज्ञान देव पुसे निवृत्तीशी चाड, गगनाहुनी वाढ नाम आहे लीलामंडळ. तुम्हाला मला या सध्याच्या कलियुगातून मोक्षाकडे घेऊन जाणारं साधन एकच आहे. कलियुगा माझी तेने नारायण. भगवंताचं नामचिंतन माणसाला मोक्षापर्यंत घेऊन जाऊ शकतो. म्हणून ते नाम आम्हाला जीवनात घ्यायला सांगितलं. ते नामचिंतन जीवनात करायचंय. आपण करत नाही हा भाग सोडून द्या. पहिला म्हणलं खरं खरं सांगा, किती जण करता तुम्ही? किती तास नामस्मरण करता? आम्हाला संसार सुधरू देत नाही. आज संसार एवढा कठीण आहे. काल एक म्हातारी मला भेटली, ओळखीची होती माझ्या. मला म्हणे ताई कसं चाललंय? म्हटलं ठीक आहे, आनंदात चाललंय. म्हटलं आजी तुमचं कसं चाललं? काही नाही म्हणे, माझं ठीक आहे. म्हटलं पुरीचं लग्न झालं नाही? हो म्हणे झालं ना ताई. म्हटलं सून कशी आहे? मला म्हणे ताई तुम्हाला म्हणून सांगते, कोणाला सांगू नका. म्हटलं कोणाची केली? सख्या भावाची केली. म्हटलं कशी आहे? म्हणे खाटावर बसते, खाटावर. म्हटलं बा बसू द्या की. म्हणजे टीव्ही पाहते, टीव्ही. म्हटलं पाहू द्या की, मग त्याला काय झालं? म्हणे मला जी सिरियल पाहायची ती पाहूच देत नाही. म्हटलं मग घरातले काम कोण करतं? म्हातारी मला म्हणे ताई तुम्हाला म्हणून सांगते, कोणाला सांगू नका.
पोरालाच करावी लागतात. म्हटलं सोनं पोराचं असं झालं ना, लेकीचं कसं आहे म्हणे जावाई सोनंही सोनं. जावायचं नाव काढलं जी म्हातारी भडकली. मला म्हणे जावाई सोनंही सोनं. म्हटलं काय करतो जावाई? काही नाही म्हणे, माझ्या पोरीला खाटाच्या खाली उतरूच देत नाही. तिकडं तसं आणि इकडं असं. हा संसार आहे माणसाचा, कठीण आहे, माणसाला दुःखच देतो. किती जरी अपेक्षा केल्या, संसारात माणसाच्या अपेक्षा वाढत जातात, वासना वाढत जातात. आज संसार कधी पूर्णतेकडे जात नाही. म्हणून हे नाम जीवनामध्ये तुम्हाला मला घ्यायचंय. केलं जगद्गुरु तुकोबारायांनी भजन, केले संत मीरांनी भगवंताचं भजन, केलं माझ्या जनाबाईंनी भगवंताचं भजन. जात्यावरती दळण करता करता भगवंताला जनाबाईंनी आळवलं. पांडुरंगाच्या भेटीकरता पंढरपूरमध्ये राहिल्या, देवाला भेटण्याकरता पंढरपूरमध्ये राहिल्या, आणि त्या देवाचं भजन काम करता करता भगवंताला जनाबाईंनी अडवलं. जात्यावरती पहाटे उठावं. 5 ते 6 वर्षाचं त्यांचं वय. पूर्वीच्या काळी जात्यावर दळण दळावं लागायचं. आता ते जातं राहिलं नाही. आमच्या पोरींना सांगावं लागतं याला जातं म्हणतात. ती म्हणे कोण जातं? कोणी जात नाही, याला जातं म्हणतात, सांगावं लागतं. ते जातं राहिलं नाही आपल्याकडं. सगळी साधन आपल्या जीवनामध्ये आली महिला मंडळ. तरी कोणाच्या कमरेत गॅप, कोणाच्या मणक्यात गॅप, कोणाच्या गुडघ्यात गॅप. माझ्या जनाबाईंनी 5 ते 6 वर्षाच्या वयामध्ये जात्यावर दळण दळलं. पहाटे उठावं, जातं झटकून घ्यावं, जात्यावरती घास भरावा, खुंटा हातात धरावा. माझ्या जनाबाईंनी म्हणावं, सुंदर माझी जाते ग फिरते मोती ग, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाला. जीव शिव दोन्ही खुंटे ग प्रपंचाचे नेते ग, लावून पाची गोटे गे तू ये रे बाला. सासू आणि सासरा फिरतो तिसरा, ओव्या गाऊ भ्रातारा तू ये रे बाला. प्रपंच दळण दळीले पीठ भरिले, सासू पुढे ठेविले तू ये रे बाला. सुंदर माझे जाते ग. जेवण केले ना? मग जोरात म्हणा की जोरात. मी पुढे म्हणते, तुम्ही पाठीमागे वळा. सगळ्या म्हणा, सुंदर माझे जाते ग फिरते बोते ग, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. जीव शिव दोन्ही खुंटे ग प्रपंचाची नेते ग, लावणी पाची बोटे गे तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा दिरतो तिसरा, ओव्या गाऊ भ्रातारा तू ये रे बा विठ्ठला. प्रपंच दळण दळीले पीठ भरिले, सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठ्ठला. वा, क्या बात. वाजवाना टाळी येतात त्यांच्यासाठी. तुम्ही म्हणणार नाही, भजन येत नाही, म्हणू शकत नाही, म्हणावंच लागेल. जनाबाईंनी जात्यावरती दळण दळता दळता जगाच्या मालका आळवलं. भक्ती केली, कामामध्ये काम काही म्हणा. संत म्हटले संसार करताय करा, तो सोडून द्या या मताचे आम्ही नाही, पण तो करायचा आहे, असा संसार करायचा आहे. संसारी असावे आसुनी नसावे, संसारी असावे आसुनी नसावे. हे संसारी असावे आसुनी नसावे, संसारी असावे आसुनी नसावे.
पक्षंगणी उतरती विका गुंतून या राहती तैसे असावे संसारी जोरी प्राचनाची दोरी अलिप्त कमळ जळी जैसे कमळ पाण्यात राहतं पण ते कधी त्यालाच पाण्याचा स्पर्श होऊ देत नाही तसंच संसार माणसानं जीवनामध्ये करायचं हे भगवंताचं नाम इतकं श्रेष्ठ आहे की ते सहजासहजी तुमच्या माझ्या मुखात येत नाही इतकं श्रेष्ठ असणारं हे भगवंताचं नाम आहे एक गोड भजन आहे लाखों में किसी एक को चुनते हैं अंदर की आवाज को सुनते हैं बस याद कर फिर याद कर बस याद कर फिर याद कर नयो जीवन बर्बाद कर प्रभु सुन कर देर लाएंगे राधे राधे बोल शाम आएंगे आएंगे शाम आएंगे राधे राधे बोल शाम आएंगे आएंगे शाम आएंगे निकलेगा मेरे भक्ति का परिणाम मेरे घर में आएंगे घनश्याम बस याद कर फिर याद कर बस याद कर फिर याद कर नयो जीवन बर्बाद करे प्रभु सुन कर देर न लाएंगे राधे राधे बोल शाम आएंगे आएंगे शाम आएंगे राधे राधे बोल शाम आएंगे आएंगे शाम आएंगे ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया तारी 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 सगळ्या सोबत वाजवायची एक साथ सोबत ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या खाली बसा मावशी तुकोबाराया बसा खाली ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया इतकं जोरात ओढल्या भगवान भोलेनाथ जागे होतील जागे होतील ते इतक्या जोरात ओरडलं. म्हणा म्हणा एकदा म्हणा ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया वा म्हणा जोरात ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया हो ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया हो हो ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया श्री ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया नमस्मरण घडू संत समागम वाऊगाची भ्रमण को देवा नाथ महाराजांनी भगवंताला मागणं मागितलं पायी तीर्थ यात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धी नाही तर जाता जाता एक गोष्ट मी सांगेल जीवन जगत असताना देवाकडं काय मागावं कधी मागावं कोणासाठी मागावं हे आपल्याला कळत नाही आपण जातो देवाकडे 10 रुपये टाकतो देवाच्या पेटीत लिस्ट तयार असते आपली देवाकडे मागण्याकरता पण देवाला कधीच काही मागायचं नाही देवाला एकच म्हणायचं देवा मला माझ्या जीवनात एवढ्याच गोष्टी दे काय देवाच्या मंदिरात जायचं 2 हात जोडायचे आणि देवाला म्हणायचं देवा मला एवढंच दे काय दे गळ्यामध्ये माळ दे हातामध्ये टाळ दे गळ्यामध्ये माळ दे हातामध्ये टाळ दे देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे संगीताचे प्राण दे कंठामध्ये ताण दे संगीताचे प्राण दे कंठामध्ये ताण दे तुझे गीत गाता यावे ऐसे वरदान दे
तुकोबाची विणा दे ज्ञानियाची करुण दे तुकोबाची विणा दे ज्ञानियाची करुण दे मूर्त डोळा पायी माता ठेवून अमरणा दे गळ्यामध्ये माळ दे हातामध्ये टाळ दे गळ्यामध्ये माळ दे हातामध्ये टाळ दे ऐशी देवा संध्याकाळ दे देवा मला ऐशी एक संध्याकाळ दे संध्याकाळ दे वा टाळी वाजवा टाळी वाजवा बस एवढ्या गोष्टी देवाला मागायच्या जीवनात आपलं सार्थक कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. नाथ महाराज भगवंतांनी नाथ महाराजांना विचारलं, नाथ महाराज तुमची अजून काही मागणं आहे का? नाथ महाराज म्हटले, देवा आता काहीच नको, अभंगाचं शेवटचं चरण. आणि कमागाने नाही नाही देवा 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 एका जनागनी सेवा दृढ देई एका जनार्दनी सेवा दृढ देई एका जनार्दन सेवा दृढ देई नामस्मरण धरो संत समागमे नामस्मरण धरो संत समागमे नामस्मरण धरो संत समागमे संत समागमे भ्रम नको देवा नको देवा नको देवा नामस्मरण घडो समागमे मागणी नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ दे. ज्यांना ज्यांना देवाने 2 हात दिले त्यांनी त्यांनी पटकन वरती करायचे. सर्वांनी करा. जे हात वरती करत नाही त्याला त्याच्या शेजाऱ्याची शपथ. हा करा हात वरती, सरळ करा वरती, सरळ 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 करा, सरळ. हा माझ्यासोबत सगळ्यांनी एक टाळी वाजवायची. लगेच वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन होईल. फक्त शेवटचे 5 मिनिटं तुम्हाला बसावं लागणार आहे. माझं कीर्तन संपलंय. सगळ्यांनी हात वरती करून सोबत टाळी वाजवायची. सोबत एक आवाज येऊ द्या. विठोबा